नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. शुभ संध्या. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे आबालवृद्धांचे लाडके दैवत प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव. या आनंदमयी सोहळ्यास जमलेले भाविक रसिकजन, मित्रपरिवार, आप्त, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत, सुस्वागत. शब्दांच्या पलीकडे जिथे भावना पोहोचतात तिथे संगीत जन्म घेते. अशा काही हृदयस्पर्शी स्वरांनी आजची संध्याकाळ सजवणार आहोत. आजची संध्याकाळ सुरेल करणारे कलाकारांची ओळख करून देते. शुभंकर हिसवणकर, श्रेया कुलकर्णी, प्रतीक वानखेडे आणि ज्योती बोळी यांना संवादिनीवर संगीत साथ देणारे कलाकार आहेत. संवादिनीवर श्री अतुल सुंदरलाल, तबल्यावरती श्री सुरेश रत्नवागी आणि टाळ वाजवतोय निशांत अधिक. त्या सर्वांचं स्वागत करूया. हिसवणकर परिवारातर्फे सर्वांचं स्वागत, सुस्वागत. मी श्री संजय हिसवणकर यांना विनंती करते त्यांनी गुलाब पुष्प देऊन श्री सुंदरलाल सरांचं स्वागत करावं. मी श्री शिरीष हिसवणकर यांना विनंती करते
त्यांनी श्री सुरेश रत्न पाटील यांचं स्वागत करा. शुभंकर इसवणकरच्या आजी इथे आलेल्या आहेत. त्यांनी शुभंकरला गुलाब पुष्प द्यावं. श्रीमती सुरेखा इसवणकर यांना विनंती करते त्यांनी जया कुलकर्णी हिला गुलाब पुष्प द्यावं. मी अनुप्रिता इसवणकर यांना आमंत्रित करते. प्लीज वैशाली इसवणकर यांचं पुष्पगुच्छ सांगते. आणि अनुप्रिता इसवणकर यांना विनंती करते त्यांनी मोठ्या पाण्याला पुष्पगुच्छ द्यावं. साऊंड ऑपरेटर श्री पंकज गुणवणे यांना पुष्पगुच्छ देण्याची विनंती मी श्री शिरीष इसवणकर यांना करते. पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारा, भरत भेटीसाठी आधुन होणारा, मारुती रायांना प्राणप्रिय असणारा आणि शत्रूंचाही आदर करणारा असा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, ज्याच्या केवळ स्मरणाने हृदयात भाव जागृत होतात, अंतःकरणात हालचाल होते, डोळ्यातून नकळत पाण्याच्या धारा वाहतात असा त्रिभुवन पालक स्वामी श्रीरामाची रामचरित्र गाथा ही अशी आहे जिथे भक्त आणि भगवान एकरूप होतात. नवनील नीरद शरीराच्या, कंचलोचन मुखाच्या आणि दीनबंधू अवताराच्या स्तुतीने गोस्वामी तुलसीदासांच्या लेखनातून उतरलेली ही विनय पत्रिका म्हणजे प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलेली सर्वात सुंदर पुष्पमाला आहे. श्री रामचंद्र कृपालु भजो.
हे प्रसाद पुष्प आपण खात्री करता करणार अनेक दशकांपासून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारं काव्य म्हणजे गीत रामायण. जे उमटले सिद्ध हस्तलेखक गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून आणि सगुण साकारित झाले संगीतकार श्री सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या संगीताने. श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला होता. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक जमले होते. त्यांच्यामध्ये दोन तपस्वी तेजपुंज सुकुमार आम्ही महर्षी वाल्मिकीचे शिष्य आहोत, रामचरित्र गायन करतो अशी स्वतःचा परिचय हे दोन्ही सुकुमार प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर त्यांना त्यांचे चरित्र ऐकवतात. हे रामचरित्र ऐकवत असताना हे दोन्ही कुमार गातात कसे, दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा हावभाव कसे होतात, श्रोत्यांची आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था या गीतातून मांडली आहे. स्वयं श्री राम प्रभू ऐकते कुशलव रामायण.
स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशल रामायण राखे स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशल रामायण राखे कुशल रामायण राखे कुमार लोके कवयासे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार लोके कवयासे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे जो दिले तेजाशी आरती जो दिले तेजाशी आरती कुशल रामायण राखे कुशल रामायण राखे समुद्रा विषमुखीचे गंधर्व चले तपोवनीचे राजसमुद्रा विषमुखीचे गंधर्व चले तपोवनीचे वाल्मीकीच्या भावनीचे वाल्मीकीच्या भावनीचे मानवी रूपेला गारती मानवी रूपेला गारती कुशल रामायण राखे कुशल रामायण राखे सात स्वरांच्या स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी नमो रसांच्या नमो स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती संगमी श्रोते जन नाहती कुशल रामायण राखे कुशल रामायण राखे सचिव मुनि जन श्रिया डोलती सचिव मुनि जन श्रिया डोलती
आसवे गालियो हडली आसवे गालियो हडली कुशल रामायण गाली कुशल रामायण गाली दशरथ पुत्र प्रभू श्रीरामचंद्रांची राजधानी म्हणजेच अयोध्या नगरी ही कशी बसली असेल, कशी दिसत असेल, रामराज्य कसे असावे याचा प्रत्यक्ष परिचय आपणास आता या गीतातून निश्चितच होईल. सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी.
प्रताप पुरुषहि धार्मिक पुत्र उपजती निज कुलदीपक स्त्रियावती प्रताप पुरुषहि धार्मिक पुत्र उपजती निज कुलदीपक निशंसना गुणी गुणी नानास्तिक अतृप्तीचा केरवावर नगरी धरियंतरी नगरी धरियंतरी अयोध्या दशरथास त्यागी भाया वंशजा सुखी आया दशरथास त्यागी भाया वंशजा सुखी आया सिद्धपतीचा सेवा कार्या बहुश्रुताया रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मंदिर कीर्तन गई अयोध्या मंदिर कीर्तन गई अयोध्या मंदिर कीर्तन गई स्त्रियांच्या प्रीती संगमी तिन्ही लोकींचे सुख ये धामी स्त्रियांच्या प्रीती संगमी तिन्ही लोकींचे सुख ये धामी एक पुढे पण आश्रमी एक पुढे पण आश्रमी पुत्रोदर्पण अधुनी नवला प्रीतीचा अंबरी प्रीतीचा अंबरी अयोध्या मंदिर अयोध्या मंदिर सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे राज सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे काय सत्या सौख्य जनांचे काय सत्या सौख्य जनांचे कल्प करूडा फूल नसे का वसंत सरला जरी वसंत सरला जरी अयोध्या 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 प्रसव दीन त्या तिन्ही देव श्री विष्णूंचे अंश मानवी दंड दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. राजा दशरथांच्या अश्वमेध यज्ञातून प्रकट झालेल्या यज्ञपुरुषाचे हे
वचन खरे ठरले. यथावकाश कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, तर कैकेयीला भरत असे 4 तेजपुंज पुत्र जन्मास आले. रामाधिक भावंडे रांगू लागले, चालू लागले. तरीही अयोध्येतील स्त्रिया राम जन्मांचे गीत गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. राम जन्मला सखी, राम जन्म. Oh,
आनंदात अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामासाने वाढू लागले, चालू लागले, बोबडं बोबडं बोलू लागले. आणि महाराणी कौसल्या आपल्या सावळ्या रामचंद्राच्या लीला कौतुकाने सगळ्यांना सांगू लागली. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना मिळतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. मिथिलाधिपती जनक राजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्र व आश्रमी या यज्ञेसाठी मिथिलेला जाण्याची तयारी करू लागले. राम लक्ष्मणांनीही आपल्या सोबत यावं म्हणून त्यांनी खूप आग्रह केला. ऐकूया, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला. ठीक आहे.
चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. दर्शनीय नृप राजर्षी तो जनगणराधिप, नराधिपेत्या नगरी माझी यज्ञनभा माटिला. चला राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. शिवधनुतेजा सदनी देवुन, शिवधनुतेजा सदनी देवुन, जनकदयाचे करितो पूजन, पूजनीय त्या विशाल धनुला, जगात नाही तुला. चला राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. देश देशीचे नृपती येऊन, स्तिमित चाहले धनुष्य पाहुन, पाहताच ते उचलायाचा, पाहताच ते उचलायाचा, मोहत या झाला. चला राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. देवदैत्यवासुर नरकिन्नर, उचलून शकले त्यास तसूभर, तसूभरीला सरलपणा द्या, तसूभरीला सरलपणा द्या, शापाचा वागला. चला राघवा चला, पहाया जनकाची लीला. पूर्ण वागवून त्याला ओढील, प्रत्यंच्या त्या धनुष जोडील, सोडील त्यातून बाण असातले, कोणी ना जन्मला. चला राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. उत्साहाने निखटी मुनिजन, उत्साहाने निखटी मुनिजन, चला संगतीने लोके आपण, आपण होता सहप्रभासी, आपण होता सहप्रभासी, भाग्यधनुये मला. राघवा चला, पहाया जनकाची लीला, पहाया जनकाची लीला. चला
गुरुजनांचा आग्रह श्रीरामांना आवडला नाही. ते मिथिलेकडे निघाले. वाटेत रामाने एक कोसळ आश्रम पाहिला. कुतूहलाने विश्वामित्रांना विचारले, महर्षी, हा आश्रम असा ओसाडता? असा प्रश्न श्रीरामाने जेव्हा विचारला तेव्हा मुनिवर विश्वामित्राने त्यांना अहिल्याची कथा सांगितली आणि आपल्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार करण्याची आज्ञा दिली. शिळा समान पडलेल्या अहिल्याच्या शरीरातून प्रकाश फाटला आणि मंजूळ स्वर उमटू लागले, रामा, चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त. हे रामा, हे रामा, चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले. आज मी शापमुक्त झाले. चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले. आज मी शापमुक्त झाले. शिल्प सकते माझे मजे पुन्हा मुक्त झाले श्वास चुकते पावले पावले आज मी शापमुक्त झाले. आज मी शापमुक्त झाले. आज मी
राजाच्या स्वयंवराचा एक पॉइंट लावला होता. त्यांच्या जवळच्या परशुरामाच्या शिवधनुष्यावर जो कोणी प्रत्यंच्या चढवेल त्यालाच सीता वर म्हणून स्वीकारेल. सर्व महारथी रथींचे प्रयत्न निष्फळ झाले. हे धनुष्य कोणाला जागेवरून हलवणंही शक्य झाले नाही. शेवटी रामचंद्र त्यांनी महर्षींना धनुष्य उचलण्याची आज्ञा मागितली. राजा जनकाने अवश्य अशी आज्ञा दिली. हा होकार ऐकताच श्रीरामाने प्रथम धनुष्याला मनोमन वंदन केले. ते धनुष्य उचलले. प्रत्यंच्या लावण्यासाठी वाकवण्याचा प्रयत्न केला तोच धनुष्य कडाळा असा आवाज करून मधोमध भंग पावलं. राजा जनक संतुष्ट झाले. सीता आनंदली. तिने श्रीरामाला वरमाला घातली. श्रीराम आणि सीतेचा विवाह यथासात पार पडला. मिथिलेचे घाट महिने सीता स्वयंवराचे गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते. आकाशास जडले नाते धरणी माते स्वयंवर झाले.
स्वयंवरानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक करण्याचे राजा दशरथाचे मानस होते. ते पूर्णत्वाकडे वळतच होते. अयोध्या आनंदोत्साहात होती. त्यांचा प्रिय राम राजा बनणार होता. सर्व तयारी झाली. श्रीराम सीतेसह माता पित्याचे दर्शन घेण्यासाठी जंगारी आले. पण मंथरेच्या कटकारस्थानाने प्रेममयी कैकेयीचे मन पुत्र लालसाने कलुषित झाले. रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेकाचे वचन त्याने दशरथाकडून घेतले. पितृवचनाने अंकित श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला गेले ही वार्ता जेव्हा भरताला कळाली तेव्हा तो खूप दुःखी झाला. तो तडक ज्येष्ठ भ्राता श्रीरामाला अयोध्येस परत आणण्यासाठी गेला. श्रीरामांना परत म्हणू लागला, अयोध्या तुमची आहे, सिंहासन तुमचंच आहे, आपण परत जावे. हा हट्ट विरावा म्हणून श्रीराम भरताला समजावू लागले. दैवे जात दुःखे भरता, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणाचा.
वासरे जन्मे मृत्यू सोड जन्म दिसे भास तेरे सारे विश्वनाश काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा. दोन ओढ्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मिळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा.
डोळ्यांनी सावळ्या सुकुमाराला पाहिले ते डोळे मिटलेच नाहीत कधी. ज्या कानांनी रामाचे नाव ऐकले त्यांना दुसरे काही ऐकू येईल असे झालेच नाही. अयोध्येतील प्रत्येक जीव एकाच रंगात रंगून निघायचा, तो म्हणजे रामरंग. मन हो रामरंगी रंग.
वा, खूपच छान. एकदा आपल्या बालकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. खूपच सुंदर. प्रभू श्रीराम हे केवळ राजप्रासादात राहणारे राजे नव्हे तर भक्तांच्या हृदयात राहणारे दैवत आहे. अयोध्येचाच राजकुमार असला तरीही गरिबांच्या झोपडीत जाण्यास कधी कचरत नाही. जेव्हा संत कबीर आपली विणण्याची साळ धरतात आणि रामनामाचा जप करतात तेव्हा तो थोर रामराजा सखा प्रभू श्रीराम शेले विणायला मदत करतो. ऐकूया कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. आपल्याच्या भक्तांसाठी देव तरी का, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. विनोदी आशेला गेला सदार
सखार कुटीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्याचा राम कौसल्याचा राम कौसल्याचा राम कौसल्याचा राम. आयुष्यातील सर्व संकटे, व्याधी, दुःख दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रामनाम. हे केवळ ओठांवर असून चालत नाही, ते अविरत असावे. जेव्हा भक्त आपल्या अंतरंगातून देवाला हाक मारतो तेव्हा ओठावर जे शब्द येतात तेच हे शब्द. ऐकूया. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी यावे नाम, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखासे, राम नाम हे सदा सुखासे, विधान जाणा परमेशाचे, पतित पावन अवघेना, पतित पावन अवघेना, पतित पावन अवघेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभु रामाची कोमल पोथी, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे, राम जणू निश्वास तयाचे, राम जणू निश्वास तयाचे, तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गोस्वामी तुलसीदास हिंदी साहित्यातील अतिशय प्रभावशाली कवी ठरले.
त्यांच्या साहित्यातील रामभक्ती भारतीय साहित्यातील अमूल्य ठेवा आहे. ते म्हणतात, ज्या मुखाने आपण सांसारिक गोष्टीची चर्चा करतो त्याच मुखाने एकदा प्रभू रामाचे नाव घेऊन पहा. तो सर्वांचा उद्धार करणारा आहे. रामाचे गुणगान म्हणजे केवळ नाम जपणे नाही, तर त्यांच्या आदर्शांचे सत्य, दया, धर्म याचे पालन करणे होय. राम का गुणगान करी. सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सुजन रंजन रूप सुखकर सुजन रंजन रूप सुखकर रामा Hare
रामचरित्र गाथेतील काही निवडक गीते आम्ही प्रस्तुत आपल्यासमोर केली. आता कार्यक्रमाची सांगता रामनामाच्या गजराने नादातून नाद जन्मतो. तुम्ही सर्वजण जाणीव होऊ शकता गाण्यासोबत. सर्वजण प्लीज जॉईन करा गजरासाठी. ध्यानिमूलं गुरुमूर्तिं पूजामूलं गुरुहारं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा गुरुर्कृपा नादा दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नादा दुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम परब्रह्माच आहे राम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्याचा सुरंधरा श्रीराम जय राम जय जय राम आनंदाचा आनंदरा श्रीराम जय राम जय जय राम त्रिभुवनराज आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सुखदायक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मा जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम शांति जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम गुरु खाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम पुरुषोत्तम परमेश्वरा श्रीराम जय राम जय जय राम भक्ति भाव जय राम श्रीराम जय राम जय जय राम सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम निर्गुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम लावण्याचा लाभारा श्रीराम जय राम जय जय राम दैवत्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम चराचरातील मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम खाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम मंगलाची आभार राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीप्रिया झलर राम श्रीराम जय राम जय जय राम कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम प्रतिवाद आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर सुरत राम श्रीराम जय राम जय जय राम सुंदर राम श्रीराम जय राम जय जय राम सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम राम नाम सुखदायक राम श्रीराम जय राम जय जय राम सकल सुखाचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम राजरातील जागर राम श्रीराम जय राम जय जय राम कुशलदायक रामो राम श्रीराम जय राम जय जय राम हनुमंताच्या जननी राम श्रीराम जय राम जय जय राम कमल
लक्ष्मणाय सीताराम लक्ष्मणाय ते कृष्ण आदर्शाचा आदर्श एक वचन हा देव श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय धन्यवाद सर्व रसिक जणांचे धन्यवाद. आता एक 5 मिनिट राम ध्यान होईल. भैरवी खूप छान दिवस आहे आजचा. रामदेवनी जन्मभूमीचा रामनवमीचा दिवस आजचा. अतिशय सुंदर प्रस्तुती इथे झालेली आहे. सगळी असं वाटते की प्रोफेशनल सिंगर होती की बाहेर ऐकून आलो होतो. पण जेव्हा सरांना विचारलं मी तर सगळी कुटुंबातीलच लोक आहे म्हणे. खूप छान. राम 2च अक्षरी हा शब्द आहे. गुरुदेव म्हणजे श्री रविशंकरजी असं म्हणतात की राम म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे माझ्यातलाच मेरे भीतर, मेरे अंदर ही जो प्रकाश है ना बस वही राम है. ये जब हम लोग समझ जाते हैं ना तो हमारे अंदर एक चैतन्य भाव उठता है. जो कुछ भी है प्रकाश है, आनंद है, स्वयं स्फूर्ति है, वो हमारे अंदर ही है. तो ये बात जब हमारे समझ में आती है ना फिर हमारा देखने का दृष्टिकोण जो है परिस्थिति तथा व्यक्ति के प्रति वो बहुत ही विस्तृत हो जाता है ना. लोगों के अंदर हम सद्गुण देखने लगते हैं. हालांकि कई बार अक्सर हम दुर्गुणों की बातें ज़्यादा करते हैं, लेकिन जब हमारे भीतर ही राम बसा हुआ है, ये जब हमारे ध्यान में आता है तो लोगों के अंदर के सद्गुण हम देखने लगते हैं, उसकी चर्चा करने लगते हैं, जिससे कि हमारा संबंध बहुत घनिष्ठ हो जाता है. ठीक आहे. आज छोटंसं एक ध्यान करू आपण, ज्याला की राम ध्यान असं म्हटलं जाईल. राम या शब्दाचा 3 वेगळ्या वेगळ्या लयमध्ये आपण उच्चारण करणार आहोत. जसं की पहिला होईल दीर्घ राम, सगळ्यांनी सोबतच म्हणायचं राम. नंतर थोडासा फास्ट होईल राम राम, आणि त्याच्यानंतर परत फास्ट होईल राम 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 राम. बस ना. या 3 वेगळ्या वेगळ्या लयमध्ये रामचं आपण उच्चारण करूया. ध्यान करत असताना, ध्यान करणे म्हणजे काय? काहीच न करणे, जस्ट डोळे मिटून बसून राहायचं आहे. ध्यान करत असताना 3 गोष्टी प्रामुख्याने आवश्यक आहे, जे की मी कोणीही नाही आहे, मला काहीही पाहिजे नाही आणि मी काहीही करणार नाही. या 3 गोष्टीचं ध्यान करायचं, ते लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे. ओके. आहे कम्फर्टेबल आहे, सगळे बसले आहे व्यवस्थित. चलो, आंखें बंद कर लेते, डोळे सगळ्यांचे बंद. मोबाईल फोन स्विच ऑफच असतील. जर रिंग झाली तरी उचलू नका. जसे आहे त्या स्थितीमध्ये राहू द्या. डोळे कृपया उघडू नका. सगळ्यांचे डोळे बंद. एक लांब दीर्घ श्वासात आणि बाहेर. अजून एक लांब दीर्घ श्वासात आणि हळुवारपणे बाहेर. राम
राम ध्यानला सुरुवात करूया. माझ्यासोबतच सगळेजण म्हणतील राम 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 डोळे पूर्णतः बंद आहे. पूर्ण विश्राम करे. अनुभव करा. अजूनही रामचा जप या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या कानावर त्याचे शब्द पडत आहे. पूर्णतः एकरूप झालो आहे. त्या राम जपाशी आपण पूर्ण एकरूप झालेला आहे. पूर्ण आपल्या शरीराशी एकरूप होऊन जायचं आहे. या वातावरणाशी एकरूप होऊन जायचं आहे. वातावरणामध्ये जो काही आवाज येऊन आलेला आहे त्याच्याशी पूर्ण एकरूप होऊन जायचं आहे. वर सिलिंगला सुरू असलेल्या पंख्यांचा आवाज, बाहेर कदाचित कोणाच्या बोलण्याचा आवाज येत असेल, जो काही आवाज येत असेल त्या आवाजाशी पूर्णतः एकरूप होऊन जायचं आहे. जे काही आपल्याला शरीर मिळालेलं आहे या निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, हे बहुमूल्य असं रत्न आहे आपल्याला. जो भी है मेरा अपना शरीर है, बस उसके प्रति पूर्ण सम्मान करें. अपने शरीर का पूरा सम्मान करें. एक श्वास भरे और खाली करें.
एक और लंबी गहरी श्वास भरते हैं और उसे भी पूरी तरह से खाली करते हैं। एक श्वास आत आणि बाहेर, एक लांब दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर। शरीर आणि बाहेरच्या वातावरणाशी पूर्णपणे सजग होतो। जेव्हाही आपलं मन करेल आपण आपले डोळे हळूच उघडू शकता। ओके, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।